मित्रांनो, आपण राहुल दादांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या. शुभम दादाच्या आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती मुलाखत येते आणि पहिल्यांदा तर तब्येत कशी आहे त्यांची विचारूया, कारण भरपूर दिवसात आज मैदानावर इकडे आलेले आहेत. शुभम दादा, कशी कशी तब्येत आहे आता? नमस्कार. तब्येत आहे आता बरी आहे एकदम. त्याच्याच मुले आज आलोय 1-1.5-2 महिन्यातनं घाटावरती. आणि आनंद एवढा आहे की आज आमची घरचीच गाडी मथुर आणि सर्जा पळणार आहे. आमची भरपूर दिवसापासून इच्छा होती ही गाडी पळवायची पण आज योग जुलून आलाय. बघूया कशी पळते गाडी. आता मुलाखती आपण गोलालातल्या तर भरपूर घेतोय. मथुर बहुतेक सांगायला लागला शुभम दादांना की आज तयारी ठेवा, भरपूर दिवसात नाही इकडं आलाय घाटाव. नाही, त्याचं काही विषय नाही. बैल एकदम फ्रेश आहे आणि वासरू पण एकदम फ्रेश आहे. त्याच्यामुळे आज काय आमची जी इच्छा होती ती पूर्ण करणार आज आमचा घरचा साथ. आणि बघूया कसं आहे. तब्येत व्यवस्थित आहे बैलाची आणि व्यवस्थित रुटीनमध्ये आहे बैल. आता 4-5 दिवसा गॅपने पळवतोय. त्याच्या आधी 8 ते 10 दिवसा गॅपमध्येच पळत होता. पण आता 1-2 मैदानं फक्त ही का 5 दिवसा गॅपवर बैल पळतोय. नाहीतर याच्या आधी पूर्ण आरामावरच पळवला होता आपण. दादा, आता ज्यावेळेस बिनजोडला पळत होता, बिनजोडला तर त्यानं काळ गाजवलाय, पण ज्यावेळेस तिकडं पळायचा आणि इकडं घाटावर बाहेरनी बी सांगितलं की जास्त इकडं आपल्याला काय आवड नव्हती व 3 फेऱ्यात नव्हता, त्यावेळेस जी क्रेज होती आणि आत्ताची क्रेज ह्या साईडला इकडं आला किंवा घाटावरती पहिल्यांदा सातेवाडीच्या मैदानात पळाला, तिथपासून वेगळं पण काय जाणवतं, तिकडचं वेगळं पण काय जाणवायचं त्यावेळेस, इथं पळायला नव्हतं त्यावेळेस? तर म्हणजे मथुरचे फॅन तिकडे पण होते. इकडे आल्यानंतर त्याचे डबल झाले 2 एकरचे. म्हणजे जेवढे जसं मथुर 3 फेऱ्यामध्ये आला तसं जास्तीत जास्त चर्चा होत गेली आणि संपूर्ण मग महाराष्ट्रात असं किंवा जगभर बैल प्रसिद्ध झाला. च्या आधी बिनजोडला पण पळायचा तेव्हा पण बैल चर्चेमध्ये होता, कारण की आदतमध्ये आपण आदत दुसरा असेल त्या वयामध्ये सर्व जेवढे टॉपचे नंदी होते ओपन मधले तेवढ्यांच्या गाड्या मारल्या होत्या. त्या पण अशा नाही का एक चकड्यामध्ये 2-2 चकड्यामध्ये, आणि प्रत्येकाला एक नाही तर 2-2, 3-3 वेळेला चान्स दिले होते आपण. एकदा पराभव केल्यानंतर कोणी लोक चान्स देत नाही, पण आम्ही एकदा पराभव शर्यत झाल्यानंतर वापस पुन्हा एकदा 2-2, 3-3 वेळेला मैत्रीपूर्ण लढती केलेल्या आहेत आणि प्रत्येक लढतीमध्ये त्याचा जो काल होता त्याने तो गाजवलेला आहे. त्याच्यामुळे तिकडेही चर्चेत होता. इकडे पळायला लागला. सातेवाडीचा जो मैदान झाला 1 नंबर केला तेव्हा पण सर्व टॉपच्या गाड्या होत्या. तिथे अंतराने 1 नंबर केला. त्याच्यानंतर बैलाचा एक वेगळा मोसम म्हणजे एक वेगळी क्रेज निर्माण झाली आणि मग पूर्ण महाराष्ट्र असेल जगभर असेल असं दादांचं नाव आणि बैलाचं नाव पूर्ण जगभर झालं. कारण आता आम्ही पण त्याला बघायचो मुंबईत, ज्यावेळेस बिनजोडला पाहायचं त्यावेळेस मुंबईत पाहायचं त्यावेळेस कुठेतरी इथल्या प्रेक्षकांना वाटायचं की असला नंदी घाटावरून पळा पाहिजे. आणि ज्यावेळेस तिथं सातेवाड्यात मी पाहताना त्याला बघितलं त्यावेळेस खरंच असं जाणवलं की राहुल दादांनी किंवा त्यांच्या टीमनं जी डोक्यात घेतलं की घाटावर पळायला पाहिजे, आणि ती मथुरनं बी त्यावेळेस सिद्ध करून दाखवलेलं की मी तिकडं तर गाजवलेलंच आहे, पण घाट पण गाजवायचे आणि महाराष्ट्रभर जगभर सगळ्यांना मालकाचं नाव पोचवायचं आहे किंवा तुमची टीम आहे किंवा तुमचं नाव सगळीकडे करायचं. आणि त्याने ती आता साध्यच केले. जाईल तिथं बघताय तुम्ही, जी होत्याची नव्हती गोष्ट आहे ना, ते 100% मथुर साध्य करतो. पहिले म्हणजे आमच्या मनात एक भीती होती की बैल आपण मुंबईला पब्लिकनेच पालायचा कंटिन्यू आणि जेवढी पब्लिक असेल तेवढा पालायचा. त्याच्यामुळे एक मनात अशी भीती होती की मथुर जेव्हा 3 फेऱ्यामध्ये आपण चालू करू का तास सोडेल का, अशी त्याची एक भीती होती. म्हणून थोडा उशिराने काढला. पण असं काय नाही, ज्यावेळी त्याला काढलं त्यावेळी त्याने आमचं म्हणजे काय कोणती इच्छा अशी ठेवली नाही का या मैदानात आपण प्रत्येक मैदानात 2 नाही 3-3 वेळेला गुलाल घेतलेला हिंद केसरी. आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं का मी घाटावर सुद्धा पळू शकते आणि बिनजोडलाही पळू शकते. त्यानंतर म्हणजे कधीच त्याने पाठी सुद्धा सोडली नाही. एकदा सातेवाडीच्या मैदानात गुलाल घेतला, त्याच्यानंतर कधीच त्याने कुठे मागे वळून बघितलंच नाही का, कधी तास सोडलं नाही, कधी काय केलं नाही. जसा पळत राहिला तसा नंबरामध्येच पळत राहिला आणि जाईल त्या मैदानात जेवढी मोठी सेमी तेवढा बैल तुफान पळणार, असं त्याने प्रत्येक मैदानामध्ये काम केलं. त्याच्यामुळं अजूनच त्याची क्रेज वाढली आणि जी गाडी कोणाला मरत नव्हती ती गाडी त्यानं मारली
त्याच्यामुळे एक वेगळाच त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला. या बैलाचं मित्रांनो एक काय मला जाणवलं वेगळं वैशिष्ट्य. बरीच बैल बघितली लहानपणीपासून यात आहे. शिवम दादा, ह्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की आता मालक किंवा त्या मालकाचा नंदी ह्या दोघांचा स्वभाव मॅच झाल्यागत होतं. राहुल दादांचा असेल किंवा मथुरचं. ज्यावेळेस ही दोघं जण मैदानात एंट्री करतात का नाही, त्यावेळेस खरंच असं वाटतं की अटॅचमेंट एवढे की देवानं मागच्या जन्मात कोणतरी मित्र किंवा भाव असतील ती अटॅचमेंट असले का वाटतं. आजपर्यंत मला कुणाच्यात तशी अटॅचमेंट वाटली नाही. नाही, त्यांचं म्हणजे वेगळेच रूप असते. दादा असल्यानंतर मैदानात पण मथुर म्हणजे सर्वांना मारतोय, पण दादाला तो कधी जास्त काय करत नाही आणि मारत नाही. आणि बेड्यावरती पण जरी आमची सर्व टीम असते तेव्हा पण तो तसंच असतो. जरी सर्वांना मारत असेल आता मागे एक म्हणजे मुंबईमध्ये सीझन चालू होती, थोडा 8-15 दिवस आहे ना बैल फुल म्हणजे कोणालाच जवळ येऊन देत नव्हता. दादा थोडा बाहेर गेला होता, आले पण दादा आल्यानंतर दादाला त्याने मान पण नाही हलवली, नाहीतर आम्हाला दाव्यावरनं सोडून पण देत नव्हता, एवढा मारायचं. मी दादाला फोन करून सांगितलं होतं, दादा असं असं करतोय बैल. दादा संध्याकाळी आले, पण दादाला अक्षरशः त्याने आहे ना काहीच केलं नाही, नाहीतर आम्हाला दाव्यावरनं पण सोडून नव्हतं देत बैल, एवढा मारत होता. एवढी अटॅचमेंट म्हणजे आहे. दादा किती दिवसात आले, हात लावला बैल एकदम शांत उभा राहते. त्याच्यामुळे दादांचं पण काळीज आहे आणि त्याचं पण दादावरती जीव आहे, म्हणून ही अटॅचमेंट सोडलेली आहे. एक वेगळं नातं आहे. आणि बैल ज्यावेळी आता घाटावर असतोय त्यावेळी दादा प्रत्येक दिवशी बोलत असतोय बैल आपल्याला आणायचा आहे. म्हणजे आम्हाला पण करमत नाही त्याच्या वाचून, कारण की आम्ही त्याला एक म्हणजे घरच्या सदस्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्याला कधी कुठली कमी पडून दिली नाही. त्याच्यामुळे दादा आपण राहत नाही त्याच्याशिवाय. जेव्हा जेव्हा बैल इकडं असतोय जास्त दिवस तर दादा बोलते नाही, बोलते आपल्या बैल इकडे आणायचं आहे, नंतर नेऊ आपण, ज्यावेळी मैदान असेल त्यावेळी जाऊ, तो 8-15 दिवस इकडे राहू द्या, नंतर तिकडे जाऊन ठेवू, पण बैल आपल्याला आपल्या जवळ राहू द्या. कारण की दादा रोज म्हणजे संध्याकाळी फार्म हाऊस येत असते, मथुरला सोडत असते. त्याच्यामुळे वेगळं नातं निर्माण झालेलं आहे दादाचं मथुरचं. आमचं सर्वांची आमची टीम आहे, सर्वजण मेहनत करत असतात, त्याच्यामुळे आम्हाला पण त्याच्याशिवाय राहत नाही. आणि काय व्हायचं प्रेक्षकांचा असेल किंवा बऱ्याच जणांचा गैरसमज काय व्हायचा, ज्यावेळेस राहुल दादा इथं मैदानात नसतात ना, त्यावेळेस कुठेतरी हार होती किंवा कुठल्या ना कुठलं संकट येतं, पराभव होतोय. पण त्या आधीच्या 2 मैदानात त्यानं सिद्ध करून दाखवले की मी मालकावर तर तेवढंच प्रेम करतोय, पण जी ही प्रेक्षक मंडळ आहे जी आपल्यावर जीव लावते ती त्या प्रेक्षक मंडळीसाठी पण पाहायला पाहिजे. आणि खरंच त्याने ती साध्य केलेलं आहे की मी प्रेक्षकांचं मन दुखावणार आणि त्यांच्यासाठी कायम पळत राहणार आहे. प्रेक्षकांसाठी. आणि जो पण आता मथुरला आम्ही जो पलवतोय, एवढे मेसेज, एवढे कॉल, दादाला पण अक्षरशः म्हणजे लोक वैताग आणतात, कधी कधी फोन बंद करायची वेळ येतोय, एवढे कॉल मेसेज येतात. त्यांच्यासाठीच बैल पलवतो आज, नाहीतर बैल आहे ना आम्ही 15 दिवस महिना असं बैल पलवायचं ठरवलं होतं आणि आता तसंच पलवलं. पण जी मोठी मोठी मैदान आहेत 8-10 दिवसा गॅपने आली तेवढी मैदानं पलवली. आणि दादा नसलं नाही, दादा असल्यानंतर वेगळी क्रेज असते आणि त्याचा पल वेगळा असते. तसा तर तो पलतोच, गुलालात राहतोच, पण ज्या दिवशी दादा मैदानात असेल त्या दिवशी त्याचं रंगरूप बघायचं काय असतं ते. म्हणजे दादा असल्यानंतर त्याच्यात वेगळं जोश निर्माण होतं. जसं मी मागाशी तुम्हाला बोललो की जी दोघांची अटॅचमेंट आहे ती वेगळीच आहे. दोघांचं चालणं म्हणलं तरी असं वाटतं की भाऊ मैदानात चाललेत. 100%, कारण की दादांचा खूप जीव आहे त्याच्यावरती आणि कधी त्याला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. मी जरी फार्म हाऊसवरती असलो, काय दादाला फोन केला का दादा आज आपल्याला हे पाहिजे, तर लगेच संध्याकाळी दादा ते घेऊनच येणार. का त्याला आज नाही उद्या असं कधीच झालं नाही. ज्या दिवशी फोन केलाय त्या दिवशी ती ज्याला काय लागेल, समजा खायला असो किंवा कोणतं टॉनिक असो काय असो, ते संध्याकाळला मथुरसाठी पोच असतोय. हे आता मथुर पळताना सगळ्यांना दिसतोय, सगळ्यांना क्रेज दिसती सगळी, पण त्यामागं कष्ट पण तेवढा आहे किंवा त्याला लावलेलं प्रेम पण आहे. या गोष्टी दिसत नाहीत प्रेक्षकांना किंवा चाहते वर्गांना, कारण कष्ट केले तर सगळ्या गोष्टी आहेत. आज एवढा बैल पळणं एवढा काळ खाऊची गोष्ट नाही. कारण काय होतं, एखादा 1 वर्ष पळतो, 2 वर्ष पळतो, तिथनं परत बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्यात, सांगितले की
पिढ्या काय कायच्या गेल्यात तरी काय कायना गुलाल नाही, पण आज एवढा कालावधी पळत राहणं साध्य करणं स्वतःला म्हणजे त्याच्या मागे कष्ट बी तेवढा असेल. 100% भरपूर कष्ट आहे बैलाच्या मागे. कारण की आम्ही म्हणजे मथुरला आहे ना, इकडे असेल किंवा मुंबईला असेल, आता इकडे जरी भैयाकडे असला तरी भैया पण त्याचा रोज व्यायाम घेतात. पवनी असेल किंवा पवनीला आम्ही जरा कमी नेतो, पण रोज चालवणं असेल, भैयाची टीम असेल, मुंबईला असल्यावर आमची टीम असेल, सर्वजण मिळून कष्ट घेतात म्हणून आज इथपर्यंत आहे. आणि प्रत्येक वेळी त्याला मेन म्हणजे बैलाचा खुराक आणि व्यायाम दोन्ही पण आम्ही रेग्युलर चालू म्हणजे रेग्युलर व्यायाम असतो त्याला. आणि आता सध्याला मथुरला आम्ही आपले अरुणदादा शिंदे किल्लार खाण्याचे चेअरमन, तो आपला किल्लार खानात चालू आहे 2 ते 3 वर्ष झाले आता कंटिन्यू. त्याच्यामुळे तो अजून त्याला ऊर्जा निर्माण होते आणि त्याच जोशात पळतोय. आणि आपले विट्याचे रिद्धी सिद्धांत काहीतरी मेडिकल आहे आपले, त्यांचं पण आपल्याला भरपूर सपोर्ट असतो प्रत्येक टॉनिक मथुरसाठी. काय एनर्जी असेल किंवा लिव्हर टॉनिक असतील, भरपूर सारे आपल्याला ते पण पोच करतात मुंबईमध्ये. इथनं विट्यामधनं आपल्याला मुंबईमध्ये पोच करत असतात. आणि आपल्या अरुणदादा पण ज्यावेळी फोन करू त्यावेळी 4 बॅग 5 बॅग आपल्याला खाण्याच्या पोच करत असतात. आणि आज पळतोय किल्लार खाण्याच्या म्हणजे खाना त्याला पचन होतं किंवा बाकी काय असेल व्यवस्थित त्याच्याच जेव्हा ताकदीवर आज मथुर मैदानामध्ये चांगल्या रीतीने पळतोय. आणि एक मैदानात एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचं. ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस तर सगळीकडे चर्चा असते, पण ज्यावेळेस पराभव होतो का नाही त्यावेळेस डबल टिबल चौपट मथुरच दिसतो सगळीकडे, सगळ्या सोशल मीडियावर असेल किंवा सगळीकडे स्टेटसला असेल. 100% भरपूर सारे त्याचे फॅन आहेत. आणि म्हणजे ज्यावेळी बैल मार खातो त्यावेळी सर्वच निराश होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या स्टेटस असेल किंवा स्टोरी असेल सगळीकडे टाकत असतात. आणि बैलाचे भरपूर सारे फॅन आहेत. आणि त्याच्यावर जीव लावणारा एक वेगळा वर्ग आहे. आणि बघितलं असेल तुम्ही पण भरपूर बैलांचे फॅन, पण मथुरची फॅन बेस एक वेगळीच आहे आणि वेगळीच क्रेज आहे त्याची. कारण काय होतं माहिती आहे का, आता आम्ही ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस आम्हाला पण विचारत असतात लोक की मथुर कुठं आहे, आम्हाला मथुर सोबतच फोटो काढायचे. म्हणजे फक्त मथुरसाठी 200-300 किलोमीटरहून लांबून येते ती फक्त एका फोटोसाठी आणि एका त्याच्या व्हिडिओसाठी. 100% कारण की जेव्हा पण आता मला पण येते तर भरपूर फोन आले का दादा उद्या नक्की पळणार आहे का, नक्की पळणार आहे का. तर असे म्हणजे भरपूर सारा चाहता वर्ग आहे लांबनं येणारा. मुंबईमध्ये पण सुद्धा जेव्हा मथुर गोट्यावरती असतोय तेव्हा पण तिथं पण बघण्यासाठी भरपूर लांबून लोक येत असतात फोटो काढण्यासाठी. आणि ते काय म्हणजे त्यांचं प्रत्येक जणाच्या मनात बसलेलं आहे आणि मनात त्याने घर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रेम करणारा वर्ग त्याला खूप लांब बघण्यासाठी येतोय. आता प्रेक्षकांची तर सगळ्या इच्छा आहे की जसा मथुर पळतोय तसंच राहुल दादाने अजून त्याची जागा चालवण्यासाठी नवीन खरेदी कराव्या किंवा जी नाव आहे ती कायम टॉपला राहणारच आहे. इतिहास कधी पुसला जात नाही, इतिहास कायम मथुरचा राहणार आहे, राहुल दादांचा राहणार आहे. पण ही 1001चं जी नाव आहे ना ते कायम दिसलं पाहिजे मैदानात, की भले हार हो जीत हो पण त्याचं नाव चालवलं पाहिजे. 100% आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण हे नाव टॉपमध्ये दिसणार. आणि ते आम्ही आमची टीम आणि दादा आम्ही ठेवणारच. एक नाही असे आम्ही 10 नंदी घेऊ. समजा मथुर सारखं तर होणार नाही, पण दादाच्या तेवढी जिद्द आणि धमक आहे दावणीला एक नाही तर 10 नंदी घेण्याची. आणि ते आम्ही का आता ते बोलत नाही, पण 100% काहीतरी नवीन लवकरच दिसणार आमच्या डोक्यात पण आहे. पण दादा दिमाग लावून काहीतरी नवीन चेहरा आपल्या दावणीला आणणार. आणि काय होतं माहिती आहे का, एक मथुरचा आशीर्वाद म्हणायला लागेल. कुठलाही नंदी दावणीला होत्या त्या नंदीवर तेवढा जीव लावतात सगळेजण. हो तेवढाच जीव लावता. मथुर असेल, आमचा एलियन असेल, सर्जा असेल, अर्जुन असेल, बाजी आहे, किसना आहे, आमचा मेन दावणीचा हिरो किसना आहे, कॉकटेल आहे. सर्व जेवढी बैल आहेत तेवढ्यांवरती जे मथुरचे फॅन आहेत सर्व नंदींवरती जीव आहे. आणि सर्व नंदी म्हणजे जेव्हा मुंबईला बिनजोड चालू असतात जे आपले बिनजोडला पळतात ते आम्हाला कधीच नाराज करत नाही. एक शर्यत पडली तरी दुसऱ्या शर्यतीला 100% गुलाल घेतात. आणि सर्वांचं आमची जी टीम आहे जे गौरव जय म्हणजे बाकी सर्व आमची भरपूर मुलं आहेत तेवढ्यांचं म्हणजे बैलावरती जीव आहे आणि लक्ष आहे.
त्याच्यामुळे ते चाललंय. आणि जी बैल आहेत आम्ही प्रत्येक बैल असेल कधीच जास्त ताण देत नाही. 8 दिवस असेल, 10 दिवस असेल किंवा 5 दिवस त्याच्याच गॅपने बैल पळवत असतो. त्याच्यामुळे हे आज बैल पळतोय हे त्याला कधी आम्ही म्हणजे पैशासाठी तर कधी पळवलाच नाही, कोणीही सांगेल. आणि 8 दिवस असेल, 4 दिवस असेल, याच गॅपनं बैल पळवलंय म्हणून आज इथपर्यंत टिकलाय. मित्रांनो खरं आहे बरं का, जी मालकाचं बैलावरती प्रेम असेल किंवा प्रेक्षकांचा आशीर्वाद असेल, पण या गोष्टीसोबत स्ट्रॅटर्जी पण ठेवायला लागते की बैल कधी पळवला पाहिजे, कुठल्या मैदानात पळवला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. आता आज तर घरचा जोड पळणार आहे, काय पुढं काय होणार आहे ती शेवट नशिबाच्या गोष्टी आहेत त्या, किंवा होईल ती चांगलंच घडेल किंवा काय होईल. इथनं पुढं कसं कसं प्लॅनिंग असणार आहे, कारण आता पावसाळा संपला की मथुर तिकडे जात असतो. हो. आता काय थोडा दिवस म्हणजे आता मुंबईला जाणार आहे बैल. मुंबईवरनं तिकडं संभाजीनगरला नियोजन चालू आहे. तिकडं त्याच्यानंतर वापस मुंबईला आणि मग थोडा आराम देऊन मथुर आणि मेहरबान ही गाडी पळवायचं आमचं म्हणजे नियोजन आहे. मग ते गाडी पळेल त्या दिवशी बैल पुन्हा एकदा घाटावरती. मग वापस मुंबईला, मग मुंबईवरनं 8-10 दिवसा गॅपनं बैल घाटावर जेव्हा मुंबई बिनतोड चालू होईल तेव्हा कंटिन्यू तिकडे पळत असतो. मग एकच डोक्यात आहे यावर्षी पुशेगावच्या मैदानात हॅट्रिक करायची, 2 गुलाल तर झाल्यात. जसं पेडगावला केलं तसंच काहीतरी पुशेगावला पण करणार. आता त्या दिवशी शेवटचाच प्रश्न विचारतो, त्या दिवशी बबन दादांची मुलाखत घेतलेली, ज्यावेळेस गट पास झाला त्यावेळेस घेतलेली. त्यांना मी सांगितलेलं की बाबा काय नक्की आज गट पास तर झालाय पण सीमेला काय होईल. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नंदीचा काय विषय काढला नव्हता. ते फक्त बोलले की जो पहिलवान असतो तो किती जरी म्हातारा झाला तरी 100% त्याचा एक डाव शिल्लक ठेवतो आणि तो डाव करून दाखवतो. आणि तो सीमेला त्यानं डाव करून पण दाखवला. 100% त्याचं एक वेगळीच शैली आहे सेमीसाठी. कारण की फेऱ्याला जरी कमी पळाला पण सेमीला काय आहे मथुर का अजून म्हातारा झाला आहे का नाही हे प्रेक्षकांना नेहमी दाखवत असते. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर खूप विश्वास आहे. गट जरा थोडा आरामानेच काढतोय पण सेमीला तो त्याचा डाव दाखवतोच काय आहे ते. आता मुंबईत सुट्टी करायला असेल किंवा इथं घाटावरती सुट्टी करायला मला ती दादा दिसतात, भरपूर त्यांचं प्रेम वाटते. कारण सुट्टी करताना एवढी जीवाची तळमळ असेल किंवा काय असेल ह्या गोष्टी पण भरपूर बघित, किंवा सागर असेल इकडं आल्यानंतर. सुट्टी मेकर म्हणजे आमचा समीर भाई असतोय, सागर आपला कालबोल तो पण आपला भाऊ आहे, आणि गौरव आमचा असतोय नेहमी. जरी मुंबईला बिनजोडला सोडायचं झालं तरी गौरव सोडतोय, इकडं आल्यानंतर भैया किंवा सागर सोडते. आणि सागर मुंबईला आल्यानंतर पण मग तोच सोडते. मग आम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं कारण की त्याच्या हातावरती आलेलं आहे. कधी कधी जास्त मस्ती करते तेव्हा सागरलाही पाडून जाते तो. पण सुट्टी काढण्यासाठी सागरला एक फोन केल्यानंतर लगेच तो मैदानात येतोय. मुंबईला पण जरी त्याला सांगितलं 1 दिवस आधी का नाही सागर आज तू ये, तर लगेच संध्याकाळी बसतो आणि सकाळी येतोय तो. एवढा जीव आहे त्याचं पण बैलावरती. आता जसे मोठा लक्षाची पैदास झाली, छावा असेल किंवा अजून बऱ्याच जणांनाही मला सांगितलंय की तुम्ही शोभन दादांना किंवा राहुल दादांना हा प्रश्न विचारा की मथुरचा जो DNA आहे किंवा त्याची पैदास आहे ती एकतरी पैदास झाली पाहिजे, भली पडो किंवा नाही पडो पण त्याची आठवण म्हणून. 100% त्याची पैदास होणार. पण मथुर अजून तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी मी सूरज दातेलकरच्या बाईटमध्ये बोललो होतो अजून 2 वर्ष थांबत नाही. अजून आता पण तुमच्या बाईटमध्ये सांगतो अजून मथुर 2 वर्ष थांबत नसतोय. त्याच्या ज्यावेळी म्हणजे दादाच्या डोक्यात येईल का पैदास करायची त्यावेळीच पैदास करणार, आणि 100% पैदास करणार हे आमच्या डोक्यातच आहे, दादाच्या पण डोक्यात आहे. का पलवणार तर ओरिजिनल मथुरचा वारसदार तयार करून पलवणार, आणि ते दादा 100% करून दाखवणार. त्याच्या मागे आमची टीम आहे. ही गोष्ट 100% साध्य करून आम्ही दाखवणार का मथुरचा वारसदार तयार करून पलवणार म्हणजे पलवणार 100%. मित्रांनो आपण शुभम दादा येते किंवा राहुल दादा येते, समीर भाई येते किंवा मथुरवर प्रेम करणारे चाहते वर्ग आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊया की मथुरला आपल्या चॅनलतर्फे बी जसा आत्ता पळतोय तसाच शेवटच्या क्षणापर्यंत पळेल. आणि जे म्हणतात ना त्याला डायलॉग व्हायरल झालाय, म्हातारा म्हणले की मथुर, तर मथुर कधी म्हातारा होणार नाही, तो कायम जनतेसाठी पळणार आहे. धन्यवाद.